एका मीटिंगने बदलली सगळ्यांची आयुष्य. एक नाव जे भूतकाळात उघडणार होतं, एक सत्य जे कोणालाही माहीत नव्हतं, आणि एक अशी एंट्री जी सगळं काही उलथवून टाकणार होती. काय आहे रायचंदे ग्रुपचं रहस्य? कणक का कोसळली त्या एका नावाने? आणि शेवटी आलेला तो व्यक्ती कोण? नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या आवडत्या मालिकेत दिलकशीमध्ये. आज आपण घेऊन आलो आहोत एक असा भाग जिथे भावना आहे, भूतकाळ आहे आणि एक जबरदस्त ट्विस्टसुद्धा. हा भाग तुमच्या मनाला नक्की स्पर्श करून जाईल, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. ऐका दिलकशी भाग 71. आज सनशाईन इंडस्ट्रीमध्ये थोडी धावपळ सुरू होती. काहीतरी महत्त्वाची मीटिंग आहे असं कनकच्या कानावर आलेलं होतं, पण ती मीटिंग कशाबद्दल असेल हे काही तिला माहीत नव्हतं. कंपनीचे सर्व डिपार्टमेंटचे हेड आज मीटिंगसाठी कॉन्फरन्स रूममध्ये आलेले होते. ध्रुवची खुर्ची कॉन्फरन्स रूमच्या टेबलला मध्यभागी आणि त्याच्या एका बाजूच्या खुर्चीवर नील आणि दुसऱ्या बाजूच्या खुर्चीवर कनक बसेल अशीच अरेंजमेंट केली गेली होती. आणि आता सर्वजण मिळून वाट बघत होते ते ध्रुवच्या येण्याची. ध्रुव त्याच्या नेहमीच्या ॲटिट्यूडमध्ये कॉन्फरन्स हॉलमध्ये एंटर झाला. त्याच्या मागे शालिनी हातात फाईल पकडून भराभर पावलं टाकत पळत होती आणि त्या दोघांच्या मागे तेजा अलर्ट मोडमध्ये चालत येत होता. तो आतमध्ये येताच सर्वांनी उठून त्याला ग्रीट केलं. तसं तो त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला. लेडीज अँड जेंटलमॅन, आज आपण सर्व इथे आलो आहोत कारण आपल्या सनशाईन इंडस्ट्रीमध्ये लवकरच एक नवीन इंडस्ट्री मर्ज होणार आहे. नीलने त्याच्या खुर्चीवर उठून तिथे जमलेल्या सर्वांना उद्देशून सांगितले. तसं कनकसुद्धा त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकू लागली. काही वर्षापूर्वी आपण मुंबईतल्या रायचंदे ग्रुपबद्दल ऐकलं असेल. त्याने रायचंदे ग्रुपचं नाव घेतलं तसं कनकने बसलेल्या ध्रुवकडे बघितलं, जो निर्विकार चेहरा करून तिच्याकडे बघत होता. रायचंदे ग्रुप सुरू होता तेव्हा त्या ग्रुपमध्ये सिमेंटचं हाय क्वालिटी प्रोडक्शन बनत असायचं. आपल्या दिल्लीतल्याही बऱ्याच मोठ्या मोठ्या फॅक्टरीजमध्ये तिथूनच माल मागवला जायचा. पण काही कारणांनी त्या फॅक्टरी बंद पडल्या. असं म्हणत त्याने आता शालिनीला इशारा केला, जिच्यावर मीटिंगची पुढची जबाबदारी होती. पण ती तर सध्या रागाने धूस पुसत नीलकडे बघत होती, कारण तिला एका सिमेंट फॅक्टरी सनशाईन इंडस्ट्रीत मर्ज होणार आहे हे माहीत होतं. पण तो रायचंदे ग्रुप असेल याबद्दल तिला देखील काही माहिती नव्हती. तसा तो तिच्याकडे बघत कुत्सित हसला आणि त्याच्या चेअरवर आरामात बसून त्याने तेजाला खुणावलं. तेजाला या गोष्टीची कल्पना नीलने सकाळीच देऊन ठेवली होती, त्यामुळे तो सुद्धा त्याच्या पुढच्या कामासाठी तयार होता. त्याने शालिनीला हलकाच धक्का देत तिथून बाजूला सरकवले आणि PPT कनेक्ट करत प्रेझेंटेशन देऊ लागला. मी सगळ्यात पहिले हे काही मुद्दे सर्वांसमोर ठेवणार आहे, ज्यामुळे तुम्हाला सर्वांना हे लक्षात येईल की जर आपण रायचंदे ग्रुप आपल्या सनशाईन इंडस्ट्रीत मर्ज केला तर आपल्याला काय काय फायदा होईल. 1. आर्थिक स्थिरता. आपल्याला मिळणारा माल हा सर्वोत्कृष्ट दर्जाचा असेल. कंपनी आपलीच असल्यामुळे त्या मालावर होणारा अतिरिक्त खर्चाची बचत होईल. 2. बाजारपेठेत वाढ. रायचंदे ग्रुप सनशाईन इंडस्ट्रीत मर्ज केल्यामुळे त्या कंपनीचं मार्केटही सनशाईनला मिळेल. 3. उत्पादकता सुधारणा. चांगल्या दर्जाच्या प्रोडक्शनमुळे कस्टमर संतुष्ट राहील. 4. स्पर्धात्मक किनार. रायचंदे ग्रुपसाठी उभी राहणारी कॉम्पिटिशन पुन्हा एकदा आपल्या सनशाईन इंडस्ट्रीला फायदा करून देईल. 5. इनोव्हेशन. दोन्ही कंपन्या मर्ज झाल्याने मार्केटमध्ये दबदबा बनून राहील. 6. व्यवसाय विस्तार. रायचंदे ग्रुप आणि सनशाईन इंडस्ट्री मर्ज झाल्याने व्यवसाय विस्तार होऊ शकतो. 7. भागधारकांच्या हिताचे रक्षण करणे. रायचंदे ग्रुप नव्याने उभी राहिल्याने तिचे जे जुने इन्व्हेस्टर होते ते सुद्धा सनशाईन ग्रुपमध्ये येऊ शकतील
आणि तिला मिळणारे नवीन इन्व्हेस्टरसुद्धा आपल्या सनशाईन इंडस्ट्रीला फायदा देऊन जातील. 8. कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या संधी. कंपनीच्या एकत्रीकरणाने कर्मचाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. बरेच नवीन रोजगार उपलब्ध होतील. रोजगारासाठी सुद्धा सरांनी विचार केला आहे की जे आपल्या कंपनीचे जुने एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉईच्या मुलांना आणि मुलींना सर्वात पहिले संधी दिली जाईल. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कंपनी जरी सनशाईन इंडस्ट्रीत मर्ज होणार असली तरी त्या कंपनीचे 40% शेअर त्या कंपनीच्या ओनरजवळ राहतील. एवढं बोलून तेजा थांबला. कनक, जी एवढ्या वेळेची एक शब्दही न बोलता खाली मान घालून तेजाचा एक एक शब्द ऐकत होती, ती आता उठून उभे राहत त्या सर्वांना म्हणाली, एक्सक्यूज मी. कनक टेबलपासून लांब होत सरळ कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडली. तिचा भरून आलेला आवाजच तिथे बसलेल्या ध्रुवला तिच्या मनातले विचार सांगून गेला. तसं त्याने लगेच नीलच्या मागे उभ्या असलेल्या सोनालीला खुणावले. त्याचा इशारा समजताच सोनालीसुद्धा कनकच्या मागे निघून गेली. सर्वांना आजच्या मीटिंगचे महत्त्वाचे मुद्दे समजले आहेत. तर आता आपण इथे ब्रेक घेऊ आणि ही मीटिंग 60 मिनिट्स नंतर पुन्हा कंटिन्यू करू, नीलने सांगितले. तसेच जमलेले सर्व आपापसात चर्चा करत कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडले. मला तुझ्याशी बोलायचं आहे. ध्रुव त्याच्या खुर्चीवरून उठून बाहेर जाणार तेच शालिनी त्याच्या पुढे येत त्याला म्हणाली. तिच्या बोलण्याची पद्धत बघता त्याने त्याची एक भुवई उंचवून तिच्याकडे रोखून बघितले. ध्रुव, मी कॅबिनमध्ये आहे. नीलने त्याच्या समोरची फाईल हातात घेतली आणि कॉन्फरन्स रूम सोडली. पण तेजा मात्र तिथेच ध्रुवच्या मागे उभा राहिला. मी काही तुझ्या बॉसला खाणार नाही आहे, त्यामुळे तू आम्हाला एकटं सोडलं तरी चालेल. मागे उभ्या असलेल्या तेजाकडे बघत शालिनी डाफरली, पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तेजा, या फाईल्स नीलच्या कॅबिनमध्ये नेऊन दे, मी आलोच. तेजाने ध्रुवच्या हातातल्या फाईल घेतल्या आणि शालिनीकडे बघितलं तर तिच्या चेहऱ्यावर आता त्याला चिडवल्यासारखं हास्य होतं. पण पुढे काय होणार याची थोडीफार कल्पना त्याला असल्याने त्याने तिला इग्नोर केलं. बोल लवकर, माझ्याकडे वेळ नाही. का ध्रुव, का का म्हणून तू हे सगळं करतो आहेस? तिने त्याची कॉलर दोन्ही हातात पकडत त्याला जाब विचारल्यासारखं केलं. आणि मी विचारू शकतो हा प्रश्न तू मला कोणत्या अधिकाराने विचारते आहेस? त्याने तिचे कॉलरवरचे हात झटकले. कोणत्या अधिकाराने म्हणजे? ध्रुव, आपण एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. आय लव्ह यू आणि हे तुलाही माहीत आहे. आपण कितीतरी नाईटसुद्धा एकमेकांसोबत स्पेंड केल्या आहेत. आज त्या मुलीच्या येण्याने तू इतका बदलून जाशील असं मला कधी वाटलं नव्हतं. ठीक आहे, तू तिला बायको म्हणून राहू दे, माझं काहीच म्हणणं नाही. पण तिच्यासाठी तुला एवढं सगळं करण्याची काही गरजसुद्धा नाही. तू का म्हणून तिचा एवढा विचार करतोस? शालिनी डोळ्यात पाणी आणत नाटकी चेहरा करत त्याला म्हणाली. पण तो सुद्धा ध्रुव किल्लेदार होता. तिच्या नाटकाला थोडीच फसणार. मी तुला कधी कोणती कमिटमेंट दिली? त्याच्या या प्रश्नावर तिने नकारात मान हलवली. जर मी तुला कोणती कमिटमेंट दिलीच नव्हती तर तू कशाबद्दल बोलते आहेस? आणि राहिली गोष्ट तिची, तर विसरू नको, शी इज माय वेडेड वाईफ. तो त्याच्या धारदार आवाजात म्हणाला. तसं ती चपापली. म्हणजे गेले 5 वर्ष जे मी तुझ्यासाठी आणि या कंपनीसाठी केलं त्याची तुझ्या नजरेत काहीच किंमत नाही? तरी पण तिने हिम्मत करून त्याला प्रश्न केला. किंमत नाही असं कुठे म्हणालो मी? तू या कंपनीसाठी जेही केलं त्याची तू सॅलरी घेतेस. आणि राहिली गोष्ट माझी, तर मला असं वाटते की तेजाने तुझं अकाउंट बरोबर सेटल केलं असेल. नाहीच केलं असणार तर सांग, मी त्याला सांगतो, कारण ते हिशोब तोच बघायचा. तो अगदी कोरडेपणाने म्हणाला. तसं तिच्यासाठी
ही गोष्ट काही आश्चर्याची नव्हती, कारण ध्रुवचा स्वभाव तिला पहिलेपासूनच माहीत होता. त्याला अजून तिच्या बोलण्यात कशा प्रकारे अडकवता येईल याबद्दल ती विचारच करत होती की तेवढ्यात. आणि राहिली तुझ्या इतर गोष्टींची, तर मला असं वाटते की तुझ्या त्या इतर गोष्टींचे अकाउंट सेटलमेंट तू आजी साहेबांकडून करून घ्यावेस, कारण शेवटी तुला या कंपनीत पाठवण्यामागे त्यांचाच हात होता. तो ओठांच्या कडा उंचावत म्हणाला. तसं थोडं घाबरून तिच्या हृदयाची धडधड वाढली. आपण एवढ्या दिवसापासून सोबत आहोत, म्हणून तुला एक फुकटचा सल्ला देतो. तिच्या वाटेला जाऊ नको. मी तरी आजीसाहेबांचा मान राखून वागतो, पण ती माझाही मान राखणार नाही, आणि याची प्रचिती तुला आलीच असेल. असं म्हणत त्याने कॉन्फरन्स रूम सोडली. कनक यार, प्लीज स्टॉप क्राईंग. का रडते आहेस? उलट तुला तर आनंद झाला पाहिजे. एक मी आहे जिला बापाचं नावसुद्धा लावता येत नाही, आणि एक तू आहेस जे त्यांचं नाव उंचावर घेऊन जाऊ शकतेस. सोनाली आणि कनक यावेळेस नीलच्या कॅबिनमध्ये बसले होते, आणि कनक रडत असताना नील आणि सोनाली दोघेही तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते. पण आईवडिलांच्या आठवणी यावेळेस अनावर झाल्यामुळे तिला रडू येत होते. साहजिकच होतं तिचं. आईवडील गेले त्यानंतर तिने रायचंदे ग्रुपबद्दल कधीही ऐकलं नव्हतं, आणि नाही कधी त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. मला तर असं वाटलं होतं की तू आईपेक्षा वेगळी आहेस, पण नाही, तू पण आईसारखीच. थोडंसं काही झालं की लगेच रडणं सुरू. ध्रुव कॅबिनमध्ये येत मुद्दाम तिला चिडवत म्हणाला. तसं तिने तिच्या हाताने तिचे डोळे कोरडे केले आणि तोंड वाकडं करत त्याला म्हणाली, मी रडत नाही आहे. ते तर फक्त डोळ्यातून आपोआप पाणी येत आहे. हो का? आपोआप पाणी येत आहे? आणि मगासपासून आम्ही जे तुझ्या फुटलेल्या पाईपलाईनला रिपेअर करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचं काय? नील तिच्या डोक्यावर एक टपली मारत त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला. तसं तिथे असलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर छोटी स्माईल आली. हे बघ कनक, ही कंपनी आपण फक्त सनशाईनमध्ये मर्ज करणार नाही आहोत, तर या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर पद तुला घ्यायचं आहे. आता या कनकचे मात्र डोळे आश्चर्याने विस्फारले. मी कसं? मला तर याबद्दल काहीच माहिती नाही. नाही, हे माझ्याकडून नाही होणार. तिने तिची मान नकारात हलवत त्याला सांगितलं. तसं त्याने तिला तिच्या खुर्चीवर हात धरून उठवलं आणि सोफ्यावर बसून तो सुद्धा तिच्या बाजूला बसला. त्याने एका साईडने तिला मिठीत घेऊन कडल करत तिला हळूवार आवाजात समजवत म्हणाला, हे बघ, तुला माहीत आहे मी एक बिझनेसमॅन आहे. घाट्याचा सौदा मी कधीच करणार नाही. मी स्वतः तुझ्यात ते पोटेन्शियल बघितले आहे, जे रायचंदे ग्रुपला पुन्हा त्याच्याच आघाडीवर नेऊन ठेवेल, जिथे तो पहिले होता. तिने तिचं डोकं आता त्याच्या छातीवर टेकवलं. तसं नील आणि सोनाली एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागले. ते जणू एकमेकांकडे बघून हेच विचारत होते की आपण आता इथे थांबायचं की जायचं. थँक्यू ध्रुव. मी माझ्या लाईफची एवढी मोठी गोष्ट विसरून गेली होती. मी कधी या गोष्टीचा विचारच केला नव्हता. जर तुम्हाला माझ्यावर इतका विश्वास आहे तर मी नक्की प्रयत्न करेन, तिने हळूवार आवाजात त्याला सांगितलं. तसं त्याने सुद्धा तिच्या कपाळावर ओठ टेकवले. पुन्हा मीटिंगचा वेळ झाला तसे लोक हळूहळू कॉन्फरन्स हॉलमध्ये जमू लागले. सर्वांनी आपापल्या जागा घेतल्या. शालिनी पुन्हा एकदा निर्लज्जासारखी ध्रुवच्या मागे जाऊन उभी राहिली. सर्वांनी आजच्या मीटिंगवर या 1 तासात अभ्यास केलाच असणार, त्यामुळे तुम्हाला तुमच्या बाजूने जेही मुद्दे मांडायचे आहेत ते आपण याच मीटिंगमध्ये घेणार आहोत. तेजा पुढे येत सर्वांना म्हणाला. तसं तिथे बसलेल्या काही लोकांनी त्यांचे मुद्दे मांडले, ज्यावर नीलने समर्पक उत्तर दिले. जर तुमचे पॉईंट संपले असतील तर मी आता एक खास माणसाला बोलवले, जो कंपनीचे कागदपत्र कंपनीच्या ओनरला देईल.
आणि आपण या डीलचे कागदपत्र त्या ओनरसोबत साईन करून घेऊ. आता कनक आश्चर्याने नील आणि ध्रुवकडे बघायला लागली, कारण रायचंद्रे ग्रुपच्या डॉक्युमेंटबद्दल तिला काहीही माहिती नव्हती. दरवाजावर नॉक झाले तसा अल्बर्ट एका व्यक्तीसोबत कॉन्फरन्स रूममध्ये आला. पण त्या व्यक्तीला बघून कनकचे मात्र डोळे ताणले गेले. तेवढ्यात तिच्या कानावर नीलचे शब्द पडले, वेलकम मिस्टर बारके. काही नाव फक्त नाव नसतात, ती आपल्या भूतकाळाची जखम असतात. काही सत्य अशी असतात जी समोर आली की माणूस तुटून जातो, आणि काही नाती ज्यांना स्वीकारण्यासाठी खूप धैर्य लागतं. जर तुम्हालाही वाटत असेल की कनकचं आयुष्य आता पूर्णपणे बदलणार आहे, तर लगेच व्हिडिओला लाईक करा. आणि पुढे काय होणार हे जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा. तुमच्या मते तो मिस्टर बारके कोण असू शकतो? तुमचे थिअरीज कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा प्रत्येक कमेंट आमच्यासाठी खूप खास आहे. धन्यवाद.